सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झी अविरत मराठी इंटरनेट न्यूजमध्ये मी अविनाश वागचौरे आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीचाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास आमदार एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी दर्शविला। कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजपा युतीचा उमेदवार निवडून येणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचा प्रचार करून त्याला विजयी करू, परंतु आपण उमेदवार आहे की नाही हे पक्षप्रमुखच ठरवतील, असे शिवसेना ठाणे संपर्क प्रमुख तथा आमदार एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत सांगितले। पक्षप्रमुख आमचे उद्धव ठाकरे साहेब आहे, हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। जो आदेश देतील, जो उमेदवार देतील त्याला निवडून आणायचं काम आम्ही करू आणि 100% निवडून आणू। स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त डोंबिवली शिवसेना शाखेच्या वतीने आनंद बालभवनात दुर्मिळ व्यंग्यचित्रे व छायाचित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले होते। हे प्रदर्शन पाहण्यासाठी सायंकाळी 6 वाजता आमदार एकनाथ शिंदे डोंबिवलीत आले होते। त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघावर युतीचा झेंडा फडकावणार असल्याचा विश्वास दाखवला। तर आनंद बालभवन ओस पडत असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, बाळगोपाळांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे बालभवन उभारण्यात आले आहे। तो उद्देश साध्य होताना दिसत नसल्याने या बालभवनात नेहमी लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम होतील, याकडे डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते लक्ष देणार आहे। तसेच या बालभवनासाठी खास एक अधिकारी व सुरक्षा रक्षक नेमावा अशी सूचना पालिका आयुक्त शंकर भिसे यांना सांगण्यात आली। यावेळी माजी विरोधी पक्ष नेते तथा ज्येष्ठ समाजसेवक रमेश म्हात्रे, शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी, माजी नगरसेवक सदानंद थरवळ, कार्यालय प्रमुख सुधीर पाटील उपस्थित होते। मोठी वास्तू झाली आहे, त्याचा सदुपयोग झाला पाहिजे यासाठी एक खास अधिकारी आणि सुरक्षा रक्षकाचं एक चांगलं व्यवस्थित इकडे म्हणजे या वास्तूचं संगोपन करण्यासाठी त्या आयुक्तांना म्हणाला। बाकी काय जे झालं ते करायला लावतो फटाफट इमिजिएट। बालभवन म्हणजे इथे एक त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं तो उद्देश साध्य करण्यासाठी आमची सगळी मंडळी आहे ती हे आता प्रयत्न करतील आणि तुम्ही काही सूचना करा त्याच्यामध्ये, त्याची अंमलबजावणी आम्ही करू आणि आयुक्तांसमोर याच्यावर खास विशेष लक्ष द्यायला सांगू। जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण हे वास्तू उभी केली ते साध्य होताना दिसत नाही, त्यामुळे आता काही त्रुटी ज्या आहेत त्या आपण दूर करून याच्यावर हे करूया। हिंदू हृदय सम्राट व मराठ्यांचा मानबिंदू स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा। नमस्कार मित्रो, सर्वात आधी मी आपल्या महाराष्ट्राचे ज्यांना आपण आराध्य दैवत म्हणतो हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे सर यांच्या स्मृतीस पहिल्या स्मृतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो। आणि मित्रो, न भूतो न भविष्यते आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं कणखर नेतृत्व की ज्या बाळासाहेबांनी आपल्या भारतवर्षामध्ये अख्ख्या भारतामध्ये फक्त मराठी माणूस नाही तर हिंदू संस्कृतीला, हिंदू व्यक्तिमत्वाला अख्ख्या जगामध्ये स्थान मिळवून देणारी व्यक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे सर। मित्रो, बऱ्याच ठिकाणी असं ऐकलं आपण की बाळासाहेब हे मराठी लोकांचं नेतृत्व होतं। मी म्हणेल मित्रांनो, ती व्यक्ती मराठी लोकांचं नेतृत्व नसून महाराष्ट्राचं नेतृत्व त्या माणसाने केलं। म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या कोणी जाती धर्माच्या व्यक्ती असतील, जो कोणी जमात असेल, जो कोणी व्यक्ती असेल, त्या व्यक्तींना हिंदू म्हणून एक प्रतिष्ठा मिळवून देणारी व्यक्ती, एकमेव व्यक्ती, कणखर नेतृत्व ज्या व्यक्तीने गेलं ते म्हणजे आपले सन्माननीय बाळासाहेब ठाकरे। मित्र, असं आपण म्हणतो की कुठल्याही व्यक्तीला नेतृत्व केव्हा येतं जर तो कुटुंब प्रमुखासारखा वागला तर, आणि आपल्या महाराष्ट्र एक कुटुंब म्हणून त्या कुटुंबाला प्रमुख व्यक्ती मिळाली म्हणजे बाळासाहेब ठाकरे। मी त्यामुळे मित्रांनो, नेतृत्वाचं ते एक विद्यापीठ होतं, ज्याप्रमाणे आपल्या विद्यापीठात सर्व धर्म समभावाचे, सर्व जाती धर्माचे आणि सर्व गुण आपण ज्या ठिकाणी ज्ञान घेतो त्या ज्ञानाचं विद्यापीठ हे आपण शिक्षण विद्यापीठ म्हणतो, शैक्षणिक दर्जा तिथे मिळतो।
तसंच मित्रांनो, एक माणुसकीचं विद्यापीठ, माणुसकीचा धर्म, खास करून हिंदू धर्माचा सर्व तळागाळाच्या लोकांना आपला हक्क, आपलं अस्तित्व मिळवून देणारं विद्यापीठ म्हणजे एकमेव बाळासाहेब ठाकरे सर. मित्रांनो, वक्तृत्व म्हटलं का आजही आपल्याला बाळासाहेबांचे जर आपण जुने त्यांच्या वक्तृत्वाचे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या, कणखर विचार मांडलेत, जर आपण भूतकाळात गेलो तर आपल्याला कळेल की बाळासाहेबांनी कशा प्रकारे आपल्या या हिंदुत्वाला आणि हिंदू संस्कृतीला लोकांसमोर सादर केलं आहे. मला वाटतं मित्रांनो, मी एकदा अमेरिकेत बसलो असताना तिथं सुद्धा असे बरेच लोक आहेत जे बाळासाहेबांना मानणारे आहेत. माझं भाग्य की मी अख्ख्या जगात फिरतो, पण काही ठिकाणी बघितलंय मी की बाळासाहेबांमुळे आज मुंबई जगली असे म्हणणारे बरेच लोक आहेत. आपल्या भारतात नाही, विदेशात सुद्धा. असो, मी मानत नाही फक्त मुंबई, मी मानतो महाराष्ट्राचं. मित्रांनो, आज बरेच लोक मुंबईत परप्रांतातून आलेले आहेत, परदेशातून आले आहेत. मित्रांनो, बाळासाहेबांचं एकच उद्देश होतं की जो कोणी महाराष्ट्रामध्ये राहत असेल त्याला हिंदू संस्कृती जतन करता आली पाहिजे, त्या व्यक्तीला आपल्या हिंदू धर्माचं पालन करता आलं पाहिजे, आणि हे जर कोणी करत असेल तर त्याचं पूर्ण अस्तित्व टिकवण्याचं धाडस, हिंमत, प्रेम त्यांनी लोकांना दिलं आहे. आणि त्याच्यातला मी एक माणूस आहे मित्रांनो, कारण मी सुद्धा खानदेशातनं मुंबईतला आलेला माणूस. जरी मी कुठल्या राजकारणात नसलो तरी सुद्धा आज गेले 40 वर्ष मुंबईत मी आहे. आमचं दुर्भाग्य की आज ही थोर व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही, पण कुठल्याही अस्तित्वाला हा शारीरिक अंत असतो, पण मित्रांनो, विचाराला अंत कधीच नसतो, कधीच नसतो. काही लोक असे असतात की जे आपल्या विचारांनी येणाऱ्या काळाला काही चांगली दिशा देऊन जातात, आणि त्यातलीच व्यक्ती मी बाळासाहेब ठाकरे. मित्रांनो, माझं आज या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांना तर अभिवादन आहेच. आम्ही एक पुस्तक काढलं होतं, त्रिवार मुजरा युगंधरा. ते म्हणतो ना आपण, युगे युगे कितीतरी युग येतील, पण ह्या व्यक्तीसारखी किती झाले मला माहीत नाही, पण होणार कोणी नाही. पण त्यांची इच्छा होती की माझ्या विचारांनी महाराष्ट्रामध्ये अशी लोक येणाऱ्या काळात घडावेत, आणि ते जतन आपल्या आजच्या नवयुगांना करायचं आहे, तरुणांना करायचं आहे. एकच माझं मागणं आहे, जर आपल्याला बाळासाहेबांना अभिवादन स्मृती द्यायची असेल तर आपल्याला त्यांच्या विचारांना चालना देऊन तरुण पिढीला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे की जे काही बाळासाहेबांनी आपल्या स्वप्नात महाराष्ट्र बघितला होता, तो महाराष्ट्र अख्ख्या जगाच्या कानाकोपऱ्यात पेरला गेला पाहिजे विचारांनी, आचारांनी. आणि ऑफकोर्स आपण म्हणतो ना की महाराष्ट्रामध्ये नीती आणि बुद्धिमत्तेने प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्रामध्ये असलेला हा माझ्या म्हणते उच्च दर्जाचा आहे, आणि त्याचंच बीज त्यांनी रोवलं आहे. त्या बीजाचं वटवृक्ष व्हावं, तीच खरी बाळासाहेबांना श्रद्धांजली असेल असं मला वाटतं. आणि मी सुद्धा मित्रांनो त्यांच्या विचारांना फार प्रभावित झालो आपल्या आयुष्यात, आणि मी अभिवचन देतो आजच्या या पहिल्या स्मृतिप्रित्यर्थ बाळासाहेबांना की बाळासाहेब, आपण जो काही ज्ञानाचा दिवा लावला आहे महाराष्ट्रामध्ये, तो दिवा तेवत ठेवण्यामध्ये माझा फार मोठा वाटा असेल माझ्या आयुष्याचा, हे मी अभिवचन देतो आणि आपल्याला अभिवादन करतो. धन्यवाद. येणारा 17 नोव्हेंबरचा दिवस हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पहिला स्मृती दिन आहे, आणि त्या स्मृती दिनाच्या निमित्ताने अनेक शिवसेना प्रमुखांच्या आठवणी उचंबळून येत आहेत. शिवसेना प्रमुखांचं वागणं, बोलणं, त्यांचं जाहीर सभेतलं भाषण, या सगळ्याच गोष्टी अद्भुत होत्या. जेव्हा जेव्हा ते कुठे बोलायला उभे राहिले त्यावेळेला त्यांच्या सभेला लाखापेक्षा कमी गर्दी कधीच नव्हती. फार स्पष्टवक्तेपणाने ते आपले विचार मांडायचे. शिवसेना प्रमुखांचं जे हिंदुत्व होतं हे शेंडी जानव्याचं चातुर्वर्ण पोचणारं हिंदुत्व नव्हतं. अनेक जण त्यांच्या राजकारणाच्या सोयीसाठी शिवसेनेला जातीयवादी जरी म्हणत असले
तरी आम्ही असंख्य मागासवर्गीय समाजाचे तरुण कार्यकर्ते सोबत आहोत आणि जवळून शिवसेना प्रमुखांना आम्ही बघतोय, पाहिलेलं आहे, ओळखलेलं आहे. त्यांच्या आत एक आणि बाहेर एक असं कधी नव्हतं. जे ओठात तेच पोटात आणि जे पोटात तेच ओठात. शिवसेना प्रमुख विरोधकांना आडवा हात घेताना, त्यांच्यावर टीका करताना जखमी वाघ परत फिरून शिखाऱ्यावर तुटून पडतो त्याप्रमाणे शिवसेना प्रमुख तुटून पडायचे विरोधकांवर. पण तरीही ते उद्ध्वस्त करणारे वैर कधी धरत नव्हते. त्यावेळेला एकदा त्यांच्या झपाट्यात तो सापडला की शिवसेना प्रमुख त्या नेत्याला अक्षरशः भाजून काढायचे. परंतु तरीही दुश्मनी, वैयक्तिक सूड ही भावना कधी त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हती. 1995च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आमच्या धारावीतल्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करायला सुरुवात केली. त्या कामाची शिवसेना प्रमुखांनी दखल घेतली आणि मनोमन त्यांनी ठरवून टाकले यावेळेला धारावीतून बाबूराव मानेलाच उभं करायचं, बाबूराव मानेला सीट द्यायची. पण अडचण अशी होती की ती जागा भाजपकडे होती. त्यावेळेला प्रमोद महाजन आणि शिवसेना प्रमुखांची फार मैत्री. मग शिवसेना प्रमुखांनी प्रमोद महाजनच्या मैत्रीच्या पलीकडे प्रमोद महाजनना सुद्धा समजावून सांगितलं, नाही प्रमोद, ही जागा आम्ही आता शिवसेनेच्या वतीने लढवणार आहोत, आपल्याला आपली युती आहे, आपल्याला एक आमदार वाढला पाहिजे ना, तुम्ही 2 वेळा लढवलेली आहे, तुमचा माणूस तिथे पडलेला आहे आणि आता आम्ही बाबूराव मानेंना तिकीट देतोय. त्यावेळेला प्रमोद महाजन माझ्याकडे आले, मला म्हणाले, बाबूराव, ही जागा भाजपची आहे, तुम्ही काय बाळासाहेबांवर जादू केली, बाळासाहेब तुमचंच नाव आणि तुमचंच हट्ट करून बसलेले आहेत. नाही म्हटलं, माझं काय म्हणणं नाही, म्हटलं तुम्ही वरची मंडळी काय ठरवाल ते ठरवा म्हटलं. नाही ते बघा, तुम्ही लढत नाही असं मला सांगा. मी तेवढ्यापुरतं त्यांना हो म्हणायचो. परत शिवसेना प्रमुखांना जाऊन भेटायचो. शिवसेना प्रमुख म्हणाले, बघ तू जिंकणार आहेस का तिथून, बघा मी त्यांच्याकडे ती जागा मागून घेतोय, हट्टाने घेतोय, जर जिंकला नाहीस तर बघ. आणि ती जागा आम्ही 95च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपल्या धारावी अत्यंत कठीण मतदारसंघ आम्ही जिंकलो. आणि शिवसेना प्रमुखांना आम्ही ज्यावेळेला भेटायला गेलो पेढे आणि हार घेऊन, त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी माझ्या पाठीवर थाप मारली. परंतु त्या अगोदरचा सांगायचं तात्पर्य असं की प्रमोद महाजनांच्या दोस्तीला सुद्धा बाळासाहेब पक्षाच्या हितापुढे नमले नाही. मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी आम्ही शिवसेना प्रमुखांच्या दर्शनाला पहाटे त्यांच्या घरी गेलो. त्याला म्हटलं, शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद घेऊनच म्हटलं मतदानाला आपण बाहेर पडूया. तर पहाटे 5 वाजता आम्ही गेलो. त्यावेळेला शिवसेना प्रमुख आणि मासाहेब यांनी आंघोळ वगैरे करून त्या आई जगदंबेचं दर्शन तिथं ते घेत होते. दर्शन एवढ्या आम्ही तिथे गेलो, मी आणि कालिदास कोळंबकर आम्ही गेलो तिथे. तर देवीला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी ठणकावून सांगितलं, ए भये दार उघड, ही पोरं आलेली आहेत, ह्यांना निवडून दे, तुझं रक्षण जर व्हावं असं वाटत असेल तर उघड तुझं दार आता. सकाळी सकाळी आंघोळ केल्याबरोबर देवीच्या अंगावर खेचून शिवसेना प्रमुखांनी सांगितलं आणि आमचे सगळ्यांचे माते म्हणाले, इथे पाया पडा, बघ ही पोरं तुझ्या दारात आलेली आहेत, तुझ्या माथ्यावर आलेली आहेत, आज निवडणूक आहे, ही सगळी पोरं जिंकायला पाहिजेत. आणि विशेष म्हणजे ते दमात बोलले. देवाला सहसा आपण विनम्रपणे सामोरं जातो, पण शिवसेना प्रमुख अत्यंत दमात गेले. आम्ही महासाहेबांचं दर्शन घेतलं, शिवसेना प्रमुखांचं पण दर्शन घेतलं आणि आम्ही आलो. आणि तुम्हाला सांगतो, मुंबईतल्या 34 जागापैकी 33 जागा शिवसेना भाजपनं त्यावेळेला जिंकल्या होत्या. नमस्कार, मी पत्रकार चंद्रकांत भागोजी साळसकर. प्रथमतः मी जी अविरतचं या अभिनव उपक्रमासाठी मनस्वी अभिनंदन करतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत बोलायचं झालं तर ते महाराष्ट्राचे एक कैवल्य लेणं होतं. राजकारणामध्ये ते महान होतेच आणि ते अवघ्या विश्वामध्ये सुद्धा महान होते. कारण त्याने जे राजकारण दिलं ते राजकारण 80% समाजकारण आणि 20% राजकारण या समीकरणानुसार त्यांनी या महाराष्ट्राला शिवसेनेच्या माध्यमातून एक अभिनव असा विचार दिला, एक दृढ असा सदाचार दिला आणि एक खरंखुरं खणखणीत असं राजकारण सुद्धा दिलं.
आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्यामध्ये नाहीत, परंतु नाहीत असं म्हणता येणार नाही, कारण त्यांचं अस्तित्व आपल्या या महाराष्ट्राच्या कणाकणात, या महाराष्ट्राच्या केशवाहिनीत, या महाराष्ट्राच्या अभिसरणात आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांचं एकूणच अस्तित्व, एकूणच राजकारण, एकूणच त्यांचं कर्तृत्व हे महान आहे. दोस्तांनो, बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत जर बोलायचं झालं तर मला मनस्वी असा अभिमान वाटतो. तो एवढ्यासाठीच ते प्रथमतः पत्रकार होते आणि ते पत्रकार म्हणून राजकारणी झाले आणि त्यांनी अटकेपार राजकारणाचा झेंडा सुद्धा फडकावला. दोस्तांनो, त्यांनी आपल्या या राजकारणाला, समाजकारणाला वेगळा विचार देत असताना त्यांच्याबाबत टीकासुद्धा करण्यात आली. परंतु खरेखुरे जर बाळासाहेब ठाकरे आपल्याला अनुभवता आले असते तर ते माणूस म्हणून किती महान होते हे आपल्याला अनुभवता आलं असतं. आणि म्हणूनच दैनिक नवाकाळमध्ये काम करत असताना मला त्यांच्याबाबतचा जो काही अनुभव आला तो अनुभव मी विशद करणार आहे. बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या एकूण हयातीमध्ये, त्यांच्या एकूणच या कार्यकर्तृत्वामध्ये मला फक्त 2दा भेटता आलं आणि त्यावेळी माझी पहिली भेट झाली त्यावेळी मी जे पाहिलं ते त्यांचं अगाध, अफाट, हृदयापासून ओथंबलेलं, मायाळलेलं, पाळसावलेलं असं आदरातिथ्य. पत्रकार हा त्यांचा खरा तर कौतुकाचा आणि संशोधनाचा विषयसुद्धा, कारण ते स्वतःच पत्रकार होते. परंतु मी पाहिली ती घटना या महाराष्ट्राला आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एक वेगळी ओळख करून देणारी आहे. कारण हिंदू हृदय सम्राट म्हणत असताना आपण मुसलमान समाजाला वेगळं दूर सारतो की काय असा सुद्धा विचार नजरेसमोर येतो. मी पाहिलं चित्र असंच हृदयद्रावक आहे. चित्र असं होतं की त्यावेळी सकाळी 10 वाजले होते. आम्ही पोचलो होतो मातोश्रीवर आणि एक बुरखा पांघरलेली महिला तिथे आली आपल्या मुलाला घेऊन. त्याला तेथील पहारेकरी आत सोडत नव्हते. प्रचंड विनवणी केली त्या महिलेनं. त्यानंतर बाळासाहेबांनी सांगितलं, द्या रे त्यांना पाठवून. बाळासाहेब पुढे आले. त्या महिला त्यांनी विचारलं, बहन जी क्या काम है आपका? ती म्हणाली, मेरा बच्चे का काम है. क्या काम है? किधर नौकरी लगाने की है? नहीं, नौकरी नहीं. ये मेरा बच्चा, ये मेरा लड़का, ये मेरा जिगर का टुकड़ा कलाकार है और कलाकार के हैसियत से उसको मैं आपके पास लाया हूँ. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलाकार होते. गुणग्राहकता ही त्यांची फराफाट होती. त्यांनी त्या मुस्लिम महिलेच्या बाळाला आपल्या जवळ बोलावलं आणि हटकलं. काय रे बाळा, काम काय तुझं? त्या मुलानं आपल्याकडची जी 2 चित्र होती ती चित्र बाळासाहेबांना दाखवली. बाळासाहेब एक कलाकार होते. त्या चित्राची ताकद काय होती, त्या चित्रातली कल्पकता काय होती ती त्यांनी ओळखली आणि त्यांनी पुढे कोणताही विचार केला नाही. त्यांनी समोरचा बाजूला असलेला आपल्या फोनचा रिसिव्हर उचलला आणि एका उद्योगपतीला फोन केला, साहेब मी तुमच्याकडं एक माझा शिवसैनिक पाठवतो आहे, त्याचं तेवढं काम करा. दोस्तांनो, त्या मुलाला त्यांनी त्या उद्योगपतीकडे पाठवलं. ते उद्योगपती होते राहुलजी बजाज. राहुलजी बजाजकडे तो मुलगा गेला. राहुलजी बजाजनी त्या 2 चित्रांचे त्यांना 2 लाख रुपये दिले. त्या 2 लाख रुपयानंतर त्याने आपली उपजीविका सुरू केली. तो एक चांगला कलाकार झाला आणि तो आज एक कलाकार म्हणून आपल्या महाराष्ट्रात नावाजलेला आहे. मला सांगायचं असं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपण टीकेची झोड उठवत असताना त्यांच्यामध्ये ती मुस्लिम समाजाबद्दलची किंबहुना सहिष्णुता जी आपण म्हणतो ती सहिष्णुता कशी ओथंबलेली होती ती आपल्याला या चित्रातून दिसेल. दुसरं उदाहरण आहे ते बालगंधर्व नाट्यगृह पुणे येथे घडलेलं. त्यालासुद्धा मी एक पत्रकार म्हणून जातीने उपस्थित होतो आणि एक परिसंवाद होता आणि त्या परिसंवादामध्ये दस्तूर खुद्द बाळासाहेब ठाकरे प्रमुख पाहुणे होते आणि दुसरे प्रमुख पाहुणे होते आमचे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर. कुमार केतकर हे सचोटीने सत्यान्वेषी असे पत्रकार आहेत आणि म्हणूनच त्यांनी आपल्या त्या परिसंवादात सत्यान्वेषी भूमिका मांडली. अर्थातच ती
शिवसेनेवर टीका करणारे होती, शिवसेनेचे मर्मभेद करणारे होती. बाळासाहेब ठाकरे यांनी हे सर्व जे काय बोलत होते, टीकात्मक बोलत होते, टीकेची झोड उडवत होते, शिवसेनेबद्दल शिवसेनेचे दोष दाखवत होते पत्रकार म्हणून, ते त्यांनी संपूर्ण ऐकून घेतलं. परंतु त्या कार्यक्रमानंतर शिवसैनिकांची मात्र माती भडकली होती आणि त्यांनी ठरवलं होतं की ज्यावेळी कुमार केतकर बाहेर येतील त्यावेळी त्यांना झोडायचं. कार्यक्रम संपल्यानंतर बाळासाहेब ठाकरे सुमारे 1 किलोमीटर अंतरावर गेले आणि त्यांना या शिवसैनिकांच्या मसुद्याचा, त्यांच्या मनोरथाचा, मनोदयाचा मागोवा लागला आणि बाळासाहेब ठाकरे 1 किलोमीटर अंतरावरून परत मागायला फिरले बालगंधर्वकडे आणि त्यांनी सांगितलं, अरे बाबांनो, कुमार केतकरांना पाठवा रे. बाळासाहेब ठाकरेंची गाडी खाली आल्यानंतर कुमार केतकरे त्या गाडीमध्ये बसले आणि कुमार केतकरांना घेऊन बाळासाहेब ठाकरे हे रेस्ट हाऊसवर गेले, शासकीय विश्रामगृहावर गेले आणि कुमार केतकरांची सुद्धा पाठवणी अगदी सुखरूपपणे केली. सांगायचा मुद्दा असा की टीका सोसणं, टीका पचवणं, शिवसेनेवरील टीका, होणारी दूषणं ही करणं, अशी बाळासाहेब ठाकरे यांची वृत्ती होती. आणि ही अशी वृत्ती एखाद्याच दुर्मिळ राजकारण्याकडे मिळते. मी मगा म्हटलं की बाळासाहेब ठाकरे हे माणूस म्हणून सुद्धा महान होते, कलाकार म्हणून सुद्धा महान होते. केवळ बाळासाहेब ठाकरे यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे प्रत्येक राजकारण्याने. खरं तर बाळासाहेब ठाकरे हे ग्रंथालय होते, महान ग्रंथालय होतं. बाळासाहेब ठाकरेंचा रेणू अणू कण कण आपण वाचायला पाहिजे, वाचत राहायला पाहिजे. आपण तो जर वाचत राहिलो तरच आपण वाचणार आहोत, महाराष्ट्र वाचणार आहे, देश वाचणार आहे, किंबहुना हे विश्वसुद्धा व्यापणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज आपल्यामध्ये नाहीत, महाराष्ट्रामध्ये नाहीत, परंतु त्यांचा देदीप्यमान आणि जाजीवल्ल असा विचार आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून मी त्यांना त्यांच्या या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त मनस्वी त्रिवार मुजरा करतो. धन्यवाद. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, ईमेल ॲड्रेस. आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851. आमचे ईमेल आय डी आहेत giavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com. आम्ही दररोज रात्री 9:30 घेऊन येणार आहोत नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.ziavirat.com मधील झी अविरत न्यूज. धन्यवाद.